नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण उपवासाचे गुलाबजाम करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: रताळी 250 ग्रॅम, साखर, मिल्क पावडर, वेलची पावडर, खाण्याचा सोडा. सुरुवातीला आपण ही रताळी कुकरमध्ये शिजवून घेऊया. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. पण कुकरच्या डब्यामध्ये पाणी न टाकता आपण ही रताळी उकडून घेऊयात. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करू. आपण ही रताळी किसूया. रताळी किसून झालीत. आपण आता त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकूया. बाइंडिंगसाठी खाण्याचा सोडा टाकूया 1 चिमूटभर आणि हे छान मिक्स करूया. तुपाचा हात घेऊन आपण हा गोळा छान मळून घेऊया. गुलाबजामसाठी आपण पाक बनवूया. आपण हा पाक एकतारीनं बनवता हाताला चिकट लागेल एवढाच बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया. या डोचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवूया. तुपाचा तेलाचा हात न लावता हे छोटे छोटे बॉल्स बनवलेत. आपण आता यांना फ्राय करूयात. ब्राऊन झालेत. हे गुलाबजाम गोल्डन ब्राऊन झालेत. आपण आता यांना काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळे गुलाबजाम फ्राय करूया. आपण पाकामध्ये गुलाबजाम टाकूया. हे गुलाबजाम कमी वेळेत कमी साहित्यामध्ये झटपट बनतात. शिवाय ते खूप टेस्टीही बनले आहेत. आय होप या उपासाला तुम्ही नक्की ट्राय कराल.
हे उपवासाचे गुलाबजाम मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. कमी वेळेत झटपट होतात. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.